उद्घाटन होतच करा हा उद्घाटन का कुठं आहे खात्री कुठं झालं उद्घाटन एक मॅडम इकडं उभं राहा हो मॅडम नमस्ते नगराध्यक्ष तुम्ही घ्या खेळ ठेवायचं नाही दिसणार बरं झालं सगळं इथलं इथं झालं तुझ्याच प्रभागात सगळं डेव्हलपमेंट आहे. आयुष्यमान भारत हा दवाखाना आज कोरेगाव शहरामध्ये सुरू तुमच्या हस्ते होत आहे. काय तुमची भूमिका याविषयी सविस्तर सांगा. राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या वतीनं आम्हाला सर्वांना माहिती आहे की आरोग्याच्या सर्व यंत्रणांना बळकटी देण्याचं काम या ठिकाणी चालू आहे. एका बाजूला सामान्य माणसाला ताकद द्यायचं काम सरकार या ठिकाणी करत आहे. आज आपण पाहतो की आरोग्याच्या समस्या ह्या फार मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी उद्भवतात, परंतु गोरगरिबाला एखाद्या ठिकाणी उपचार घेणं फार अवघड जातं. याचाच विचार करून आमच्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली
आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि सुनेत्रताई पवारांच्या नेतृत्वाखाली आज राज्य सरकारने आपला दवाखाना चालू करण्याचा हा निर्णय घेतला. आणि आपण पाहताय की आज सर्वत्र आपल्या मतदारसंघामध्ये आपला दवाखाना सुरू होतोय. आज हा जो दवाखान्याचं उद्घाटन झालं या ठिकाणी याची नितांत गरज होती. कारण हा जो प्रभाग किंवा हा जो भाग आहे या ठिकाणी कष्टकरी आणि सामान्य गोरगरीब जनता फार मोठ्या प्रमाणावर राहते आणि त्यांना या ठिकाणी मोफत उपचार मिळणार आहे आणि हेच उपचार अत्यंत महत्त्वाचे आहेत. म्हणून आज आपला दवाखाना इथं सुरू होतं आहे याचा मला मनस्वी आनंद होतो आहे. यामध्ये आमचे नगरसेवक बच्चूशेठ कुशवाल यांनी त्यांच्या या प्रभागामध्ये या दवाखान्याची सुरुवात केली. मी त्यांचंही अभिनंदन करतो. आमचे नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवक अत्यंत ताकदीनं कोरेगाव शहरामध्ये काम करत आहेत. सगळ्या आघाड्यावरती आपण काम करतो. मी पुन्हा एकदा माझे आरोग्य कर्मचारी या ठिकाणी काम करत आहेत त्यांना विनंती करतो की आपण जनतेची सेवा केली पाहिजे आणि सेवा हे व्रत घेऊन जनतेला आपण या ठिकाणी सेवा दिली पाहिजे. अशा पद्धतीचं कार्य यांच्या हातातून होऊ दे अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि संपूर्ण स्टाफला या ठिकाणी शुभेच्छा देतो. कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये अशा पद्धतीचे किती दवाखाने सुरू करणार आहात? काय तुमची भूमिका या संदर्भात असेल? साधारणतः ज्या ज्या ठिकाणी मोठी गावं आहेत आणि गरज आहेत त्या त्या सर्व ठिकाणी आपण असे दवाखाने चालू करतो. कोरेगावमध्ये 300 कोटीचं मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल व्हावं, जे सातारा जिल्ह्याचं मध्यवर्ती ठिकाण आहे, जेणेकरून सातारा जिल्ह्यातल्या सर्वांना त्याचा फायदा होणार आहे. याबाबत आपणास काही निवेदनही देण्यात आली होती. थोडं काय त्याचं झालं सविस्तर माहिती द्या. सध्या आपल्याकडे उपजिल्हा रुग्णालय आहे, त्याच्या शेजारची जागा ही रिकामी आहे. अर्धा एकर जागा त्या ठिकाणी आपल्याला उपलब्ध आहे. अशा ठिकाणी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल पण व्हावं आणि त्याच्याबरोबर ट्रॉमा सेंटर व्हावं असा प्रस्ताव परवा दिवशी मी जिल्हा नियोजन समितीमध्ये मांडला आणि त्याला पालकमंत्र्यांनी तात्काळ मान्यताही दिली. सर्व जिल्हा नियोजन समितीला मान्यता दिली आणि हा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवायचं ठरलेला आहे. मला महत्त्वाचं आपल्याकडे रुग्णालय अद्यावत आहे, परंतु ट्रॉमा केअर सेंटर जे अत्यंत महत्त्वाचं आहे, ज्याच्यामध्ये 24 ते 36 तास रुग्णाला इमिजिएट उपचार मिळतील आणि 24 तास ज्या ठिकाणी एक सर्जन आणि एक मेडिसिन डॉक्टर उपलब्ध असेल अशा पद्धतीचे ट्रॉमा सेंटर हे कोरेगावला होणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी माझा प्रामाणिक प्रयत्न चालू आहे. मॅडमला प्रश्न, आयुष्यमान दवाखाना ह्या कोरेगाव शहरामध्ये सुरू होत आहे. आपण जिल्हा परिषदच्या अध्यक्षा, सातारा जिल्ह्यामध्ये काय विजन आहे? किती तुम्ही दवाखाने उभारणार? आता आपण कोरेगाव शहरामध्ये म्हटलं तर हा तिसरा दवाखाना आपला दवाखाना सुरू झालेला आहे. आणि आत्ताचा जर एरिया आपण बघितला तर कळकाईतला हा एरिया हा म्हणजे सर्वसामान्य जनता आहे आणि जर आपण या दवाखान्याचं स्थान बघितलं तर सेंट्रल आहे. त्यामुळं आपला अगदी जो ग्रामीण रुग्णालय आहे तिथंपर्यंत पण रुग्णाला जायला थोडं लांब पडतं, पण अगदी योग्य ठिकाणी हा दवाखाना सुरू झाला आहे आणि सर्वसामान्य गोरगरीब जनतेची अत्यंत चांगली सेवा या दवाखान्याच्या मार्फत होईल. आणि मोठ्या शहरांमध्ये जिल्हा परिषद हे प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामीण भाग याशी संलग्न असतात. तर तिथं आपण प्राथमिक आरोग्य केंद्र जी आहेत चालू स्थितीमध्ये तीच कशी चांगल्या पद्धतीनं चालतील, तिथं कशी आरोग्य सेवा चांगल्या पद्धतीनं देता येईल यावर आपलं कॉन्सन्ट्रेशन आता आहे. कोरेगाव नगरपंचायत आपण स्मार्ट सिटी करत आहात, परंतु कोरेगावला जे जुनीपेठ ते सुभाषनगर एरियापर्यंत जो रस्ता आहे तो त्या ठिकाणी त्या ब्रिजला मोठा खड्डा पडलेला आहे. अनेक शाळकरी मुलं त्या ठिकाणी ये जा करत आहेत आणि त्या ठिकाणी अपघात होण्याची मोठी शक्यता आहे. त्या ठिकाणी काही झाडाच्या फांद्या लावून ग्रामस्थांनी एक खूण तयार केलेले आहे. तर त्या अनुषंगाने आपण काही नगरपंचायतला आदेश काय देऊ शकतो? सदरचा रस्ता हा मंजूर रस्ता आहे. याचं काम आता आपण पाहिलं असेल की पाठीमागचा बऱ्यापैकी पोर्शन आपण पूर्ण केला आहे. मॉडर्न स्कूलपासून ते अगदी खालीपर्यंतचा रस्ता आपण पूर्ण केला आहे. एक मधला पॅच राहिला आहे तोही मंजूर आहे. तर त्याचंही काम आपल्या मध्ये पूर्ण रस्ते तिथे अतिक्रमणं होती व त्या ठिकाणी असणारी जी घरं होती त्यांनी थोडा विरोध केल्यामुळे ते काम रखडलं होतं. परंतु आता सगळ्यांना समजावून सांगून आपण गोसाई वस्तीच्या पण खालच्या बाजूला आलेलो आहे. त्यामुळे लवकरात लवकर तेही काम या ठिकाणी पूर्ण होईल. आपल्याकडे सगळीच कामं इथं मंजूर आहेत, त्यामुळे काळजी करायचं कारण नाही. भरपूर निधी उपलब्ध आहे.
परंतु आपल्याला विकास करत असताना लोकांच्या घरांना सुद्धा धक्का लागला नाही पाहिजे, लोकांना पण त्रास झाला नाही पाहिजे याचाही विचार करावा लागतोय आणि त्यामुळं याला थोडा उशीर होतोय, पण पावसाळ्यानंतर निश्चित ते नाही ते काम पाईपलाच खड्डा पडलेला आहे. तिथं एखादी लहान मुलं जर पडलं तर एखाद्याचा पाय मोडू शकतो, अपघात होऊ शकतो. आजच त्या ठिकाणी नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष पाणी करून नगरसेवक जाऊन पाणी करून ते पूर्ण करते. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. हा इकडे बघा सगळे. आज या ठिकाणी कोरेगाव मतदारसंघाचं विकासातलं नेतृत्व आमदार महेशदादा शिंदेसाहेब यांच्या प्रेरणेतून महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभाग 15 वित्त आयोगातून जो केंद्र शासनाचा जो उपक्रम आहे आयुष्यमान आरोग्य वर्धिनी केंद्र, या केदारेश्वर युनिटचं उद्घाटन आमदार महेशदादा शिंदेसाहेब यांच्या शुभ हस्ते, त्याचबरोबर सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉक्टर प्रियाताई शिंदे वहिनीसाहेब आणि आपल्या सर्वांच्या या मतदारसंघाच्या कुटुंब प्रमुख डॉक्टर अरुणाताई बर्गे ताईसाहेब या सर्वांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न झालेलं आहे. या विभागाच्या नगरसेविका सौभाग्यवती संगीता वहिनी नितीन वसवाल यांना मी विनंती करतो आपण साहेबांचा आणि वहिनी साहेबांचा आदर सत्कार करावा. सौभाग्यवती स्वाती बापू इकडे बघा, इकडे बाबू. साळुंके बापू इकडे बघा. हा चला. हा होय मागे सर जरा. घ्या ना बाबी इकडे बघा.